पद्धतीने ग्रासलं होते, परंतु या मॅच मध्ये नक्कीच रिकव्हरी केली आणि त्यानंतर संघासाठी एक पहिलं षटक, हा पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. फलंदाजीसाठी इथे मात्र लेफ्ट आर्म फलंदाज इथे सज्ज झालेत. नामदेव, चांगला खेळ यांच्या माध्यमातून साकारला गेला, चांगली बॅटिंग पाहायला भेटली. आता मात्र गोलंदाजाची कस लागेल. हो, चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच पॉईंटच्या दिशेने फटक्याला सजवलं जात आहे. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 2 धावा धावफलकावरती अजिंक्य आयरे आणि शरद यांच्यामध्ये रायव्हरी पुन्हा एकदा रंगली जाते. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेताना दिसतोय, बाउन्स होतोय. कप्पालीची गोलंदाजी पाहायला भेटते, कौतुक करावी लागेल इथे मात्र अजिंक्य आयरे यांचं. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. ही मॅच नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. हो, हा देखील चेंडू इथे मात्र नक्कीच निर्धाव गणला जातोय, परंतु जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण खराब झालंय. नतीजा इथे जर पाहायला गेला तर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 3 धावा धावफलकावरती लेगबायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आल्या. गॅपमध्ये इथे मात्र फटका सजवल्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं होताना दिसतंय. संतोष पाटील यांचा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. कारण का जर पाहायला गेला तर अजित सौंदरकर यांसारखे गोलंदाज या संघाकडे आहेत, त्यांनी धावा रोखलेत. मगाच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी. या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेलाय. गॅपमध्ये फटक्याला सजवलं देखील गेलाय. कव्हरच्या डोक्यावरून फटक्याला सजवल्यानंतर चेंडू सरस सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी केला गेला. पहिल्या षटकाची इथे पत्र सागता पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात 8 धावा. शेवटच्या चेंडूवरती इथे चौकार देखील पाहायला भेटलाय. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. चांगलं षटक आहे इथे मात्र पाहायला भेटलं. पहिले षटक अजिंक्य आयरे यांच्या माध्यमातून पहिले षटक पाहायला भेटलं आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा म्हणजेच जगून ठेवलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना दिसतोय. गोलंदाजीसाठी सुनील शिलार देखील पाहतोय आपण. सुनील शिलारला देखील इथे मात्र फटका फसता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल इथे दुसऱ्या अट्टेम्प मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे जेल सोडला गेलाय. गोसावी यांच्या माध्यमातून हा झेल सोडला गेला. प्रयत्न जरूर केला होता, सोपं नव्हता हा झेल टिपणं, परंतु प्रयत्न जरूर चांगले केले गेले त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या जी आहे ती 2 धावांनी पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 धावा फलकावरती लागले जात आहेत. हॉटेल समाधानच्या विरोधात आपण पाहतोय हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स या 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते.
चांगला चेंडू आहे. या चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून देखील काढले जाते. क्षेत्ररक्षकाला बीट केलं जाते आणि त्यानंतर 4 धावा या फलकावरती लागले देखील जात आहेत. सगळं फटका इथे मात्र पाहायला भेटला. थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यानंतर इथे मात्र नजाकत दाखवल्या फटक्याची आणि त्यानंतर 4 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. अजिंक्य आयरे तिथे मात्र क्षेत्ररक्षक करतील. फंबल झालेत आणि त्यानंतर 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल आणि त्याचमुळे कुठेतरी चुका देखील होताना दिसत आहेत. म्हणजे या मॅचचं थोडंसं प्रेशर घेतलंय इथे मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाने. या चेंडूवरती करारा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार 6 धावेसाठी इथे मात्र फटका केला गेलाय. शॉट ऑफ द डे पुल्ला केलं इथे मात्र सक्सेसफुल 6 धावेसाठी. षटक थोडंसं महागड षटक पाहायला भेटते. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्ची केल्या जात आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी ओळखले देखील जातात सुनील शेलार. सॉरी माफ करा, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 धावा फलकावरती लागले जात आहेत. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 14 धावा आल्या आहेत. हो, या चेंडूला खोदून काढले जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र पुन्हा एकदा आत पंबल झाले आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे अजिंक्य आयरेच्या माध्यमातून. अजिंक्य आयरे चांगले क्षेत्ररक्षक आहेत परंतु कुठेतरी या मॅच मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते त्यांच्याकडून आणि त्याचमुळे एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 22 धावा फलकावरती. सॉरी 23 धावा फलकावरती लागले जात आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत जेल टिपला जातोय. समाधान यांच्या माध्यमातून आज जेल टिपलाय. कमालीचा जेल आणि याच विकेटची गरज देखील होती. कारण का शरद जर पाहायला गेलं तर संघाचे कर्णधार देखील आहेत आणि यांना इथे मात्र माघारी देखील परतवलं गेलंय. हा रिटर्न फलंदाज म्हणून ओळख देखील आहे यांची आणि मॅच विनिंग पाऱ्या यांच्या माध्यमातून कित्येक लीगमध्ये खेळल्या गेल्या आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी या फलंदाजांना रोखणं गरजेचं देखील होतं आणि रोखलं देखील गेलंय सुनील शेलारच्या माध्यमातून. दोन षटकाची सांगता झाली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 23 दफल कबड्डी लागले जातात. एक कडी देखील गमावले जातोय शरद यांच्या माध्यमातून. सूरज अडीसरे बॅट फ्रॉम कळंबे.
या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 24 धावा फलकावरती लागले जातात. अजित सौंदरकर यांचा पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धाव देऊन जातोय. नक्कीच पंताचा इशारा 2 चेंडूचा येतोय. खराब चेंडू इथे मात्र टाकला जातोय. थोडस एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय अजित सौंदरकर यांच्या माध्यमातून. काही गरज नाही आहे. मगच्या मॅचमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, अचूक टप्पा जो राखलाय तोच टप्पा इथे मात्र राखावा लागेल. थोडंसं जर पाहायला गेलं तर लेफ्ट आर्म फलंदाच्या विरोधात थोडीशी वीक गोलंदाजी आहे आणि त्याचमुळे कुठेतरी प्रेशर देखील पाहायला भेटते. त्यामुळे कुठेतरी टप्पा जो आहे तो अचूक साधावा लागेल, कमबॅक करावं लागेल. फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडच्या चेंडूवरती करारा प्रहार, चेंडू सी मार रेषा पार, षटकार 6 धावेसाठी. नामदेवच्या बॅट मधून इथे मात्र सुरेख फटका पाहायला भेटला. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच या चेंडूला ड्राईव्ह केलं जाते समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण आज संतोष अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या आधीच्या मॅच मध्ये 4 झेल देखील टिपले होते संतोषने. धावसंख्या जाऊन पोते 33 धावा फलकावरती. 33 धावा फलकावरती. सूरज अजून देखील नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. चांगले खेळाडू आहेत सूरज देखील. या मॅच मध्ये नक्कीच महत्वाची कामगिरी त्यांना देखील बजावावी लागेल. या चेंडूवरती अजून एक मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार अजित सौंदरकर यांच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता पाहायला भेटते. या मॅच मध्ये थोडस लेफ्टी फलंदाजच्या विरोधात थोडस कमकुवत पाहायला भेटत आहेत आणि नतीजा त्यांच्या विरोधात आक्रमकता पाहायला भेटते. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंवरती जवळजवळ 14 धावा खर्च केले तर थोडस महागडे षटक पाहायला भेटतंय. कमबॅक करावं लागेल अजित सौंदरकर यांना. ओहो, या चेंडूवरती नक्कीच रनआउटचा चान्स मिस केला. सेफ लँडिंग झाले इथे मात्र क्रीज मध्ये. त्यानंतर जर पाहायला गेलं तर 13 चेंडूची सांगता देखील पाहायला भेटते. 9 चेंडू आलाय आणि त्याचमुळे धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 34 धावा फलकावरती. नक्कीच चांगला चेंडू आहे. फटका देखील चांगला केला गेला. नक्कीच कौतुक करावं लागेल ते म्हणजे नामदेव यांचा, कारण का क्लास बॅटिंग इथे तर पाहायला भेटते. ज्या प्रकारचे चेंडू येत आहेत त्याच प्रकारची फटकेबाजी केली जाते. ज्या दिशेने चेंडू येत आहेत त्या दिशेने फटकेबाजी, म्हणजेच 4 दिशेला फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहेत एक खेळाडू नामदेव. पहिला मॅच पासून या खेळाडूने चांगला खेळ दाखवला या स्पर्धेच्या माध्यमातून. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला जाईल का? ओहो, झेल इथे मात्र सोडला जातोय.
रनआउट देखील इथे मात्र मिस झाला. आतापर्यंत 4 झेल संतोषने झेलले होते, परंतु याच चेंडूवरती सूरज अडीसरेचा आज झेल सोडला गेला. नक्कीच कुठेतरी जर पाहायला गेलं तर चूक केली, कारण का सूरज अडीसरे मोठी फटकेबाजीसाठी ओळखले देखील जातात. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा फलकावरती. पुन्हा एकदा पार्टनरशिप पाहायला भेटते सूरज आणि नामदेव यांच्या माध्यमातून. नामदेवचा जर विचार केला तर 13 चेंडूमध्ये 30 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. एक महत्वाची पारी त्याच्यामध्ये साकारली जाते. शरद लवकर बाद झाले आणि त्याचमुळे त्यांच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी होती आणि सध्याच्या घडीला ती जबाबदारी पार पाडण्याची गरज देखील आहे आणि ती गरज ओळखून इथे मात्र बॅटिंग केली जाते. विलास राऊत गोलंदाजी मार्क वरती. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि तोच एक्सपिरियन्स या मॅच मध्ये पणावा लागेल, कारण का पुन्हा एकदा एक पार्टनरशिप बिल्डअप होताना दिसते या मॅच मध्ये आणि याच पार्टनरशिपला रोखावं लागेल. खास करून नामदेव यांना रोखावं लागेल, कारण का नामदेव चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत आणि त्यांच्या विरोधात इथे चांगला चेंडू टाकावा लागेल. संख्या जाऊन पोहोचली 3 षटकाची सांगता आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा, एक विकेट जरूर मिळवला, परंतु तरी देखील वर्चस्व हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाचं. ओहो, हा चेंडू या चेंडूवरती नक्कीच फटका फसला. थोडस लेझी झाले तर क्षेत्ररक्षक आणि याच परिस्थितीचा फायदा उठवला जातोय. चांगला चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावा फलकावरती. नामदेव आतापर्यंत 32 धावांवरती घेत आहेत. ओहो, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कमालीचा चेंडू, कौतुक करावं लागेल विलास राऊत यांचं. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते आणि त्याहून कौतुक करावं लागेल ते म्हणजेच जीवन गायकवाड यांचं देखील. ओहो, हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा टाकावं लागेल. थोडस जर पाहायला गेलं तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्याचमुळे या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव बहाल केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 43 धावा फलकावरती. ओहो, चांगला चेंडू, अजून एक कमालीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. कमबॅक साधला जातोय या षटकामध्ये. नक्कीच कमबॅक साधण्याची गरज देखील होती आणि तो कमबॅक दाखवला देखील जातोय. थोडासा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेताना दिसतोय आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर धावसंख्या रोखली गेली या षटकामध्ये. फक्त 3 धावा खर्च केले आहेत, त्यामध्ये एक वटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव देखील आहे. या चेंडूवरती आता मात्र बादशाह रडार मध्ये चेंडूला पाहिल्यानंतर बिरकावून दिला या चेंडूला 6 धावेसाठी. एकूण 50 धावा फलकावरती लागले जात आहेत. 49 धावा, त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 17 चेंडूमध्ये 38 धावांवरती नामदेव खेळत आहेत. दुसऱ्या बाजूने सूरज अडीसरे एक चेंडूचा सामना जरूर केलाय. 2 धावा त्यांच्या बॅटमधून जरूर आल्यात, परंतु या मॅच मध्ये सूरज अडीसरेला देखील कमबॅक साधावं लागेल, कारण का सूरज अडीसरे पहिल्या 2 मॅच मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेत. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा टाकावं लागेल. नक्कीच हा चेंडू जो आहे तो पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये खर्च केली जाते. थोडस मेंटली प्रेशर. या चेंडूवरती फटका फसलाय, परंतु या चेंडूवरती ताकद आहे आणि त्याचमुळे इथे चेंडू सरळ सीमा रेषा बाहेर झोकून दिलाय. कमालीचा फटका इथे मात्र नामदेवच्या बॅटमधून पाहायला भेटत आहे. वैयक्तिक 44 धावांवरती घेत आहेत. 18 चेंडूमध्ये नामदेव
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 धावा त्या फलकावरती. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा टाकावं लागेल. हा चेंडू खराब गोलंदाजी पाहायला भेटली आहे. सुरुवात चांगली केली होती विलास राऊत यांनी, परंतु याच तो मोठ्या फटक्याने या मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे मनस्वी स्पोर्ट्स संघाने. तब्बल 17 धावा खर्च केल्या आहेत विलास राऊत यांनी. 5 चेंडूमध्ये 17 धावा. या चेंडूवरती फटका इथे मात्र दूरवरून खेळला जरूर गेलाय, परंतु प्रॉपर टायमिंग होता, परंतु थोडीशी ताकद कुठेतरी कमी पाहायला भेटली आहे. आणि उर्वरित कामगिरी इथे मात्र समाधान खडके यांनी पूर्ण केली आहे. फलंदाज इथे मात्र माघारी परतले आहेत. विलास थोडीशी मागणी जरूर ठरली, परंतु त्यांनी मोठा अडथळा इथे मात्र दूर केलाय. तब्बल 19 चेंडूमध्ये 44 धावा धबधब्याच्या बॅटमधून आलेत. जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. फटकेबाजी अप्रतिम पाहायला भेटली आहे. एकही खराब फटका नव्हता. प्रॉपर टायमिंग वाले फटके. एक लेदर बॉल क्रिकेटचा ज्याप्रमाणे लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू ज्याप्रमाणे बॅटिंग करतात त्याच प्रकारचा अंदाज इथे मात्र या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गाड्यांच्या बोबेल्यावरती 57 धावा त्या फलकावरती. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या 57 धावा. 2 विकेट देखील मिळवल्या गेल्या. त्यामध्ये सलामीची जोडी जी आहे ती फोडण्यामध्ये यश आलंय. आता मात्र नवीन पार्टनरशिप नवीन अध्याय लिहिण्यासाठी नितीन शिंदे पॅन फ्रॉम कळे हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. नितीन शिंदे आणि सूरज अडीसरे हे दोन्ही खेळाडूंना या मॅच मध्ये उर्वरित 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. नक्कीच हा चेंडू थोडासा जर पाहायला गेलं तर खूपच उजव्या दिशेच्या बाहेरचा आहे. आणि याच चेंडूवरती एक्स्ट्रा धाव जे आहेत ते बहाल केले जात आहेत अजिंक्य आयरेच्या मदतीतून. पहिले षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं अजिंक्य आयरेने. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा देऊन जात आहेत. या चेंडूवरती फटका बसता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. आता मात्र जीवन गायकवाड चूक करता दिसत नाही आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सूरज अडीसरे आउट ऑफ दी फॉर्म इथे मात्र पाहायला भेटते. या पूर्ण सिरीज मध्ये खराब कामगिरी त्यांच्या मध्येतून झाली आहे.
फलंदाजीसाठी आता मात्र युवराज पाटील हे देखील सज्ज झालेत. युवराज पाटील एक हार्ड हिटर फलंदाज आहेत, पेशाने शिक्षक देखील आहेत. युवराज पाटील फलंदाजीसाठी सज्ज झालेत. मॅन फ्रॉम दिनरली. ओहो, या चेंडूला खोदून काढलंय, पंच केलं जात आहे, टॅप केलं जाते, सॉरी माफ करा, टॅप केलं. त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 59 धावा त्या फलकावरती. 3 गड्याच्या मोबदल्यावरती 59 धावा सराफीच्या जोडीला रोखल्यानंतर सूरज अडीसरे यांना देखील माघारी परतवलं गेलं आणि थोडंसं कमबॅक जरूर साधलंय. ओहो, हा चेंडू नक्कीच कमालीचा टाकला जातोय. ही खासियत आहे अजिंक्य आयरे यांची आणि त्याचमुळे त्यांच्यावरती जो विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ देखील केलाय. कारण का पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत 3 चेंडूमध्ये. ओहो, चांगला चेंडू आहे, व्हाईट यॉर्करचा चेंडू. इथे मित्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल अजिंक्य आयरे यांचं. ओहो, चांगला चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू चांगला होता, फटका देखील चांगला आणि त्यानंतर या चेंडूवरती सुमित मेहतर खराब क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. या चेंडूवरती 4 धावा या जर पाहायला गेला तर तो 64 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. अजिंक्य आयरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू, फुल टॉस, फुल्ली लॉस, 6 धावेसाठी फटका चांगला केला गेला. युवराज पाटील यांच्याकडे ताकद आहे. अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर नक्कीच युवराज पाटील तुमच्या या खराब चेंडूचा समाचार घेतील या शंका नाही आहे. 6 धावेसाठी फटका केला गेलाय आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 70 धावा त्या फलकावरती. या षटकामध्ये तब्बल 13 धावा ज्या आहेत ते खर्च करायला भाग पडले जाते अजिंक्य आयरे यांना. 2 षटकामध्ये 20 धावा, 1 गडी देखील मिळवला गेलाय. अजिंक्य आयरेच्या माध्यमातून सूरज अडीसरेला माघारी परतवलं गेलंय, परंतु इथे मात्र युवराज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. एक चौकार हा नशिबाचा देखील पाहायला भेटलाय. पाहूया इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती कोण येते. नक्कीच अजित सौंदरकर यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. अजित सौंदरकर मागच्या षटकामध्ये थोडस महागडे ठरले जरूर, परंतु लेफ्ट आर्म फलंदाज होते त्यामुळे थोडस त्यांच्या विरोधात आक्रमकता पाहायला भेटली, परंतु राईट आर्म फलंदाजांसाठी नक्कीच चांगली गोलंदाजी करतात अजित सौंदरकर. आणि या मॅच मध्ये आपल्या संघाला जर कमबॅक साधायचा असेल तर हे षटक नक्कीच महत्वाचं आहे.
या चेंडूवरती फटका जरूर फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल टिपला जाईल का? जेल टिपला गेलाय. जेल टिपला गेलाय. इथे मात्र नितीन शिंदे बॅक टू द पेवलेन. यासाठी इथे मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय आणि तो विश्वास सार्थ देखील केलाय. मगाशी जर पाहायला गेलं तर लेफ्टी फलंदाज होते आणि त्याचमुळे त्याच्या विरोधात थोडस लेफ्टी फलंदाजाच्या विरोधात अजित सौंदरकर हे कमजोर पाहायला भेटले आणि त्याचमुळे याच षटकामध्ये इथे जर पाहायला गेलं तर कमबॅक साधलाय अजित सौंदरकर यांनी. सत्तर धावा फलकावरती लागली जात आहेत. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केली अजित सौंदरकर यांनी. नवीन फलंदाज इथे मात्र भरत हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. भरतला देखील संधी जरूर मिळाली होती याआधी देखील, परंतु त्या संधीचं सूट करता आलं नाहीये. या मॅच मध्ये करावे लागेल. अजून देखील जर पाहायला गेलं तर 11 चेंडू हातामध्ये आहेत. या 11 चेंडूमध्ये जर 20+ धावा बनवल्या गेल्या तर 90 पार केली जाईल आणि 90+ धावा जर बनवल्या गेल्या तर नक्कीच विजय जो आहे तो साकारण्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. या चेंडूवरती एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. फेकी इथे मात्र खराब. नतीजा 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. नतीजा 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 73 धावा फलकावरती. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजेच दिवरा स्पोर्ट्सच्या विरोधात रुंदाज 11. दिवरा स्पोर्ट्स आणि रुंदाज 11 दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. यानंतर आपली मॅच आहे. या चेंडूवरती फटका सर्व फसलाय, परंतु चेंडू दोन स्टँड मध्ये पडतोय. एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावा या कंप्लीट केल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे ती म्हणजेच 75 धावा फलकावरती. यात 3 चेंडूंवरती 5 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर थोडसा त्यांच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. हो, चांगला चेंडू आहे. आता मात्र चांगला चेंडू टाकला जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खराब कामगिरी करताना दिसत आहेत. थोडस क्षेत्ररक्षण जे आहे ती डोकेदुखी ठरली आहे ऑडियन समाधान संघासाठी. धावसंख्या जी आहे ती 2 धावेने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 77 धावा फलकावरती लागले जात आहेत. 6 षटक प्रगती पथावरती आहे. 77 धावा म्हणजेच 90 पार केली जाईल याच इराद्याने बॅटिंग केली जाते. एका दुसरा मोठा फटका जर आला तर नक्कीच मोठा फटका जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक देल खाली. चिलटिपला जातोय का? नक्कीच चिलटिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. युवराजच्या इथे मात्र बागारी परतवले गेलेत. युवराजला देखील बागारी परतवलं गेलाय आणि त्याचमुळे धावसंख्या जी आहे ती रोखून धरली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 77 धावा फलकावरती.
फुलटॉस चेंडूला इथे मात्र केलं गेला. एकेरी धावने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली ती म्हणजेच 78 धावा फलकावरती लागले जात आहेत. 78 धावा फलकावरती 6 षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे. 6 षटकामध्ये 78 धावा फलकावरती लागले जात आहेत. अजित सौदळकर या 2 षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च करताना दिसते. 2 विकेट जरूर अर्जित केले त्यांनी, परंतु 25 धावा देखील खर्च केल्या आहेत. आतापर्यंत या स्पर्धेतील पहिल्यांदाच खराब षटक टाकले अजित सौंदरकर यांनी. देवराज स्पोर्ट्स आणि रुंदाज 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा. देवराज स्पोर्ट्सचे कर्णधार आलेत. रुंदाज 11 संघ यायचा. रुंदाज 11 संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा आहे. रुंदाज 11 संघाचा कर्णधार या चेंडूवरती चेंडू अभित आहे. जीवन जेरकाले आले आणि जेलीपला गेलाय. फलंदाज इथे मात्र सागर जाधव बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक फलंदाज बागारी परतवला जातोय. सागर जाधव बॅक टू द पेव्हिलियन. एकोणीसशे धावा फलकावरती लागले जात आहेत. 7वा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती रमेश गोसावी यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. लोवर फुलटॉस आणि याच फुलटॉसला इथे मात्र क्षेत्ररक्षण संतोषकडे इथे मात्र खेळून काढले. तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 81 धावा फलकावरती. 81 धावा नक्कीच चांगली बॅटिंग इथे तर पाहायला भेटते. सुरुवातीपासूनच सख्खे बंधू इथे मात्र या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. या चेंडूवरती प्राण जरूर केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकेरी धावीला दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओहो इथे मात्र चूक होताना दिसते. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच 3 धावा असतील. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 3 धावा आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली आहे ती म्हणजे 84 धावा फलकावरती. नक्कीच या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग हा करावा लागणार आहे. त्यामुळे जर पाहायला गेलं तर सुनील शेलार यांच्यावरती पूर्णपणे मदार असेल.
या स्पर्धेमध्ये आपला जर आव्हान टिकवायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. या चेंडूवरती नक्कीच क्षेत्ररक्षण थोडस फंबल झाले तर परंतु एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 85 धावा दा फलकावरती. 85 धावा दा फलकावरती रमेश गोसावी इथे मात्र या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतायत म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. स्लॉगरच्या षटकामध्ये जखडून ठेवलंय. या चेंडूवरती खराब चेंडू आणि या चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. 6 धावेसाठी फटका. शेवटचा चेंडू इथे मात्र खराब टाकलाय आणि आज खराब चेंडूवरती षटकार देखील पाहायला भेटलाय. हे षटक 13 धावांचं राहिलं आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी आता मात्र 92 धावांची गरज असेल. 91 बनवल्या गेल्यात, 92 धावांची गरज आहे.
2 धावा त्या फलकावरती लागल्या जाते. जिंकण्यासाठी 92 धावांचं लक्ष आहे. अजून देखील 40 चेंडूमध्ये 90 धावांची गरज आहे. 40 चेंडूमध्ये 90 धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. त्यासाठी सुनील शेलारला या मॅच मध्ये आक्रमकता दाखवावी लागेल. सुनील शेलार मॅन फ्रॉम कोडित्रेचे सुपरस्टार सुनील शेलार. हो, इथे जर पाहायला गेलं तर चांगला फटका केला जातो एकेरी दहावीसाठी. नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत सुनील शेलार या मॅच मध्ये राहावं लागेल. कारण का जर पाहायला गेलं तर सुनील शेलार वरती पूर्णपणे या मॅचची मदत असणार आहे. कारण काय या सिच्युएशन मध्ये हा खेळाडू आपल्या संघाला उभारी देऊ शकतोय. या चेंडूवरती फटका जरूर फतला. चेंडू हवीत आहे परंतु चेंडू दोन मध्ये पडतोय. एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट झाले. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 5 धावा त्या फलकावरती. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत नितीन शिंदे यांच्या माध्यमातून. हे षटक पाहायला भेटतंय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या आहेत. ओहो, पतंगकडे अपील केली जाते. अपील फेटाळले जाते. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. ओहो, कौतुक करावं लागेल. बरंच देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते बरंचच्या माध्यमातून. तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र सकाळच्या खात्यामध्ये जोडली जाते. स्ट्राईक वरती आता मात्र सुनील शेलार 6 धावा फलकावरती लागले जाते नितीन शिंदेच्या विरोधात. पहिल्या इनिंग मध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. ओहो, या चेंडूवरती एकेरी धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न थोडस बंबल झालेत आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती घेतली देखील गेली. स्ट्राईक आता मात्र स्वतःकडे राखण्यामध्ये यश आलंय सुनील शेलारला. आणि त्यानंतर पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 7 धावा फलकावरती. एकदाच कुठेतरी राग काढ. या चेंडूवरती चांगला फटका इथे मात्र पहिला भेटला. रनआउटचा चान्स डायरेक्ट हिट असती तर जरूर जावं लागलं असतं. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आहेत. खराब पैकी पाहायला भेटली परंतु चांगलं कलेक्ट का केलं गेलं आहे युवराज पाटील मध्ये होतं. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली आहे 8 धावा फलकावरती. लक्ष्याचा पाठलाग करायचा आपल्याला. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा इथे पत्र बनवले गेलेत म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 84 धावांची गरज आहे. या चेंडूवरती सफल झाले आणि त्यानंतर इथे पत्र फटका केला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटक्याला सजवलं गेलाय. 4 धावेसाठी फटका खेळायचा जरूर होता परंतु क्षेत्ररक्षक होते तिथे आणि त्याचमुळे इथे मात्र फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा त्या फलकावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या.
या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका खेळला जातोय सुनील शेलारच्या बॅट मधून. इथे मात्र 4 धावेसाठी हा फटका आलाय. 4 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोचली 13 धावा फलकावरती. अकूट टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय आणि या चेंडूवरती प्रहार देखील पाहायला भेटतोय. समोरच्या दिशेने फटकेला खेळल्यानंतर इथे पत्र जर पाहिलं गेलं तर चांगले क्षेत्ररक्षण झाले युवराजच्या पाटील यांच्या माध्यमातून. स्वतःच्या फलोत्रूमध्ये या चेंडूला कलेक्ट केलं जाते आणि धावसंख्येला रोखलं जाते युवराज पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 13 धावा फलकावरती. फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिलाय हा चेंडू. तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भरभरती. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 15 धावा फलकावरती. 15 धावा या षटकामध्ये फक्त 8 धावा आलेत. म्हणजेच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. तिथे धावा रोखल्या गेल्या आहेत. नक्की चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर रनआउटचा चान्स मिस झालाय. क्षेत्ररक्षण चांगलं जरूर झालंय. फिकी सुद्धा चांगली झाली परंतु स्वतःला इथे मात्र सावरल्या. एकेरी धावाचा प्रयत्न जरूर होता परंतु त्यानंतर सावरले देखील गेले. 2 षटकाची सक्ता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बनवले गेले 15 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे ती म्हणजेच 30 चेंडूमध्ये अजून देखील 77 धावांची गरज आहे. 30 चेंडू 77 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 30 चेंडूमध्ये 77 धावा म्हणजेच पाठलाग अजून देखील खूप मोठा करायचा आहे. पंधरा धावा फलकावरती लागले जात आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 77 धावांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये 77 धावा इथून पुढे बनवावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आपण नामदेवला पाहतोय. त्यांच्या बॅट मधून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग यांच्यामध्ये पाहायला भेटली आणि याच बॅटिंगच्या जोरावरती एक मोठं लक्ष हे पाहायला मिळालंय. तब्बल 92 धावांचा पाठलाग इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे आणि हा पाठलाग करायचा असेल हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाला तर इथे सुनील शेलारला या मॅच मध्ये उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवावी लागेल. थोडस पिछाडीवरती आहेत. ओहो चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कमालीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. गोलंदाजी कमालीची पाहायला भेटते. याआधी बॅटने उत्तर दिलंय
आता गोलंदाजीच्या माध्यमातून देखील उत्तर दिली जात आहेत अपोजिट संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 धावा फलकावरती लागले जात आहेत. हो, अजून एक निर्धाव चेंडू इथे मात्र गणला जातोय. गोलंदाजी इथे मात्र चांगली होताना दिसते. कौतुक करावं लागेल नामदेव यांचा. आता मात्र प्रेशर जरूर इथे मात्र सुनील शिलार वरती पाहायला भेटेल. सुमित मेहतरला या मॅच मध्ये चांगला खेळ सादर करावा लागेल. या मॅच मध्ये या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटक्याला जरूर सजवलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र भरत आणि त्याच्या माध्यमातून इथे मात्र धावा रोखले गेले. 2 धावा इथे मात्र जरूर कंप्लीट केले. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17 धावा फलकावरती. या 3 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च केलेत गोलंदाज नामदेव यांनी. सत्तावीस चेंडूमध्ये अजून देखील 75 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 27 चेंडू 75 धावा अजून देखील मोठं लक्ष आहे. या चेंडूवरती फटका फसताय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. चेंडूला जाईल का? नितीन शिंदे आले जेल खाली, परंतु त्यांच्यापासून चेंडू थोडासा दूर राहिलाय. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2-2 धावेने अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं सेन्सिबल क्रिकेट घेताना नामदेव यांना चांगला खेळ त्यांच्या पद्धतीतून पाहायला भेटला. सिंगल डबल धावा सुरुवातीला घेतल्या, त्यानंतर एक दुसरा मोठा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि त्याच जोरावरती त्यांनी एक चांगली खेळी साकारली या मॅच मध्ये. चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. चांगला फटका इथे मात्र कव्हरच्या दिशेने केल्यानंतर क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षक इथे मात्र पाहायला भेटले आहेत. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या 2 कंप्लीट होताना दिसत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली. 21 धावा फलकावरती लागले जात आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा, म्हणजे पहिली 3 षटकं जी आहेत ती हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघासाठी उपयुक्त ठरली आहेत. या चेंडूवरती नक्कीच फटका चांगला खेळला गेलाय. सुमित मेहताच्या बॅट मधून एक बेहतरीन षटकार इथे मात्र पाहायला भेटतोय. 6 धावेसाठी हा फटका खेळला गेला. कमालीचा फटका आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा, म्हणजे 24 चेंडूमध्ये अजून देखील 65 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 24 चेंडू 65 धावा. सत्तावीस धावा फलकावरती, म्हणजे 24 चेंडूमध्ये अजून देखील 65 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 65 धावा, अजून खूप सारा पल्ला गाठायचा आहे. हे षटक नक्कीच महत्वाचं ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये जर धावा बनवल्या गेल्या तर हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघ कमबॅक करू शकतोय. या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सूरज क्षेत्ररक्षकांसाठी सज्ज झाले आहेत. तोपर्यंत 2 धावा जे आहेत ते कंप्लीट देखील झाले. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 23 चेंडू आहेत आणि या 23 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे. 23 चेंडू 63 धावा इथून पुढे बनवावे लागतील. हो, हा चेंडू नक्कीच कमालीचा टाकला जातोय. ही ताकद आहे नितीन शिंदे यांची. धावा रोखण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि रोखले देखील गेलाय. हो, अजून एक दमदार चेंडू सुनील शेलारला रोखलं जात आहे. या चेंडूवरती
सुमित मेहतर की सुमित शेलार, सुनील शेलार की सुमित मेहतर, पाहायचा कोण बाद झालाय. हो इथे जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते आणि निर्धाव चेंडू आलाय. अजून एक चेंडू कमालीचा टाकला जातोय. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 30 धावा फटकावरती कमबॅक साधला जातोय. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत नितीन शिंदे यांनी. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. हो हो अजून एक कमालीचा चेंडू लोअर फुल टॉस आणि या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. 18 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. 18 चेंडू 61 धावा इथून पुढे बनवावे लागतील, म्हणजेच प्रति षटकामध्ये जवळजवळ 20 धावांची गरज आहे. अठरा चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. 18 चेंडू 61 धावा. आता मात्र वेळ आली आक्रमण चढवण्याची. हो चांगला चेंडू इथे टाकला जातोय. कौतुक करावं लागेल युवराज पाटील यांचा. दिनरंगी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर
या चेंडूवरती एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु तरी देखील जर पाहायला गेला तर रोखला गेला. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते, कौतुक करावं लागेल हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाचं. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे त्यांची ती कमालीची पाहायला भेटते. फुलटॉस चेंडू, आक्रमण चढवलाय, चेंडू आउट ऑफ दी पार्क 6 धावेसाठी. सहा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 38व्या फलकावरती लागले जात आहेत. मिसेफ स्ट्रोक आहे, या चेंडूवरती एकेरी धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी जरूर प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर 2 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली ती म्हणजेच 40व्या फलकावरती. 92 धावांचं लक्ष आहे, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 52 धावांची गरज आहे. पंधरा चेंडूमध्ये अजून देखील 52 धावांची गरज आहे. 15 चेंडू 52 धावा अजून देखील बनवायचेत. या चेंडूवरती फटका केलाय अव्वेत आणि त्यानंतर उर्वरित कामगिरी नामदेव यांनी पूर्ण केली आहे. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, महत्वाची विकेट मिळवली गेली आहे युवराज पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली ती म्हणजेच 40 धावा एकाकडेच्या मोबदल्यावरती. बॅट्समन नेम चौदा चेंडूमध्ये अजून देखील 52 धावांची गरज आहे. 14 चेंडू 52 धावा. या चेंडूवरती मिस्टर स्ट्रोक, चेंडू बॅकवर्ड पॉइंट लाईन तिपत्रा टाकून उतरून दिसतोय. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 41व्या फलकावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 13 चेंडू 51 धावांची गरज आहे. 13 चेंडू 51 धावा. हो हो, रिव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, परंतु या चेंडूवरती नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आले. 4 धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोचली आहे ते म्हणजेच 45व्या फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 12 चेंडू 47 धावा.
आणि या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झाले. राहुल मोहिते कसबा ठाणा आणि या कसबा ठाण्यातील सुपरस्टार गोलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे राहुल मोहिते गोलंदाजी मार्कवरती कित्येक मैदान या गोलंदाजांनी गाजवलेत. असा राहुल मोहिते या चेंडूवरती फटका चांगला केला जातोय. समाधान कडके बॅटिंग साठी सज्ज झाले. हे देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. 6 धावेसाठी इतिमत्र फटका केला जातोय. 6 धावेने लॉंग लेग चार डोक्यावरून इतिमत्र 6 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 6 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 51 धावा फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. 10 चेंडू 41 धावा. राहुल मोहिते दुसऱ्या चेंडूवरती थोडस खराब कामगिरी करताना दिसत आहेत. परंतु अजून देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हो चांगला चेंडू आहे. फटका देखील चांगला खेळला जातोय. कार्पेटच्या साह्याने गिलावत इथे मात्र फटका चेंडू सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी फटका केला जातोय. समाधान खडके बॅटिंग साठी आल्यानंतर तब्बल 2 चेंडूंवरती 10 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग इथे केली जाते समाधान खडके यांच्या माध्यमातून. या चेंडूवरती अजून एक मोठा फटका बिग हिट पाहायला भेटतोय. समाधान खडके यांच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका पाहायला भेटलाय. 3 चेंडूवरती सुपर से उपर कामगिरी होताना दिसते. हीच कामगिरी सुरुवातीला होणं गरजेचं होतं परंतु कुठेतरी उशीर झालाय. परंतु अजून देखील 8 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू 31 धावा. अजून देखील लक्ष जर पाहायला गेलं तर हे लक्ष भेदू शकतात परंतु त्यासाठी अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. या चेंडूवरती अजून एक बिग हिट. समाधान यांच्या बॅट मधून अजून एक वार. चेंडू सीमा रेषा पार षटकार. समाधान यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या देखील होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. चांगली बॅटिंग इथे मात्र केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 67 धावा. 7 चेंडू 25 धावांची गरज आहे. 7 चेंडू 25 धावा. हे होम ग्राउंड आहे आणि याच होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज इथे मात्र घेतला जातोय.
या चेंडूवरती फटका हवेत केला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आणि त्यानंतर उर्वरित कामगिरी सूरज अडीसरे जेल टिपला गेला सूरज अडीसरेच्या माध्यमातून आणि त्यानंतर इथे मात्र समाधान बॅक टू द पेव्हिलियन गेले. चांगली खेळी आहे त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. एक छोटीखानी खेळी आहे परंतु जर पाहायला गेलं तर उपयुक्त खेळी गेले आहे. याच फटकेबाजी जर पाहायला गेलं तर सुरुवातीला जर झाली असती पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला भेटलं असतं. 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्यात समाधान यांच्या माध्यमातून. एक चांगली बॅटिंग त्याच्यामधून पाहायला भेटली आणि त्याचमुळे आता मात्र 6 चेंडूमध्ये 25 धावा असं हे समीकरण निर्माण झालंय. 6 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या जाऊ शकतात. दोन स्ट्राइक बॅट्समन नेम बबलू बबलू यांचा पहिला चेंडू चांगला टाकला जातोय. या चेंडूवरती नामदेव क्षेत्ररक्षण करताना दिसतील. एकेरी धावी दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या कंप्लीट देखील केल्या जात आहेत. बबलू यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तोच एक्सपिरियन्स कामी देखील लावला जातोय या षटकामध्ये. आता मात्र 5 चेंडूमध्ये 23 धावांची अजून देखील गरज आहे. 5 चेंडू 23 धावा. ही मॅच जर ऑटेला मनस्वी संघाने जिंकली तर त्यांचा जर पाहायला गेलं तर आव्हान जे आहे ते भक्कम होणार आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा अपराजित राहिलेला हा संघ असणार आहे. पहिल्या 3 मॅच मध्ये विजय जो आहे तो संपादन केला गेला आहे. या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण नतीजा इथे धावा या 3 कंप्लीट केल्या जात आहेत. आणि इथे मात्र सुमित माघारी परत आहेत. सुमित बॅक टू द पेव्हिलियन. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 4 चेंडू 20 धावा आणि फलंदाजीसाठी जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक चांगले बॅटर देखील आहे जीवन. मॅन फ्रॉम वरंगे पाडाळी या गावाला बिलॉंग करतात. चांगला खेळ त्याच्यामध्ये देखील पाहायला भेटला. कित्येक लीग मध्ये देखील आणि वरंगे पाडाळी संघासाठी देखील अजून देखील 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न फसला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडीपला जातोय सूरज अडीसरे यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटला. अजून एक फलंदाज माघारी परतला जातोय आणि या मॅच मध्ये नक्कीच हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाचं इथे वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला भेटते. हॉटेल समाधान संघ जर पाहायला गेला तर पाकपोट वरती गेला. समाधान खडके यांनी चांगला प्रयत्न केला परंतु समाधान खडके बाद झाले आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर पूर्णपणे या मॅचचं चित्र जे आहे ते बदलून टाकलंय. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 3 चेंडूमध्ये अजून देखील 20 धावा डिपेंड करायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 20 धावा बनवायचे देखील आहेत.
यानंतरची आजच्या दिवसातील शेवटची मॅच पाहायला भेटेल ते म्हणजे देवराज स्पोर्टच्या विरोधात रुद्राज 11. नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल देवराज स्पोर्ट्सच्या बाजूने लागला. त्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या चेंडूवरती नक्कीच एकेरी धाव इथे मात्र घेतली जाते. दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्शन देखील झाले. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 धावा कंप्लीट म्हणजेच जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू आहेत आणि गरज आहे 18 धावांची. 2 चेंडू 18 धावा म्हणजे 2 चेंडूमध्ये 3 षटकार अशक्य आहे. परंतु क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. या चेंडूवरती नक्कीच एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक चेंडू आणि आता मात्र औपचारिकता म्हणजेच एक चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. एक चेंडू 17 धावा. या चेंडूवरती फटका चांगला केला गेला. जीवन यांच्या बॅट मधून शेवटच्या क्षणी इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार केला गेलाय. चौकार आलाय आणि त्यानंतर इथे मात्र तब्बल 13 धावांनी ही मॅच जिंकले. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने सलग 4 विजय इथे मात्र मिळवलेत. हॉटेल मनस्वी संघाने म्हणजेच अपराजित राहिले हा संघ. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने सुरुवात आपल्या संघासाठी कमालीची करून दिली तोच नामदेव ठरतायत या सामन्याचे सामनावीर. नामदेव यांच्या माध्यमातून चांगली खेळ साकारली गेली. 44 धावा त्यांनी बनवल्या आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 12 धावा खर्च केल्या गेल्या एका षटकामध्ये. बॅटिंग आपलातून पाहायला भेटली. 19 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा.